बघा किती तुकडे केलेत मी, हे 2 हे 3. बरेच म्हणजे ज्यांना म्हणजे टेलरबद्दल जास्त माहिती नसती ते काय म्हणतात माहिती आहे का, कपडा इतका छान आणायचा, मोठा कपडा आणायचा आणि टेलरच्या हातात द्यायचा, टेलर त्याचे तुकडे 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 हे करते. एवढा चांगले कपड्याचे तुकडे करायची काय गरज आहे का, तुकडे एवढे छोटे छोटे करायचे पुन्हा जोडत बसायचे. तर त्यांना काय माहिती तुकड्यापासूनच किती छान ब्लाऊज तयार होते. तर आज ना म्हणजे किती ॲडजस्टमेंट करावी लागते बघा. मी बऱ्याच वेळेमध्ये सांगते की टेलरला ॲडजस्टच करत बसावं लागते. तर इथं हा ब्लाऊज शिवला मी हा, आणि ह्याच्यात डबल बाह्या केलेत, म्हणजे हात शिले नाही, बाह्या डबल केले. त्याच्यामुळे याला जास्त कपडा गेला आहे, म्हणून ना मला इथं गोट मारायला कपडा काय उरला नाही आहे. त्याच्यामुळे मी काय आयडिया केली आहे बघा तुम्ही आता. तर तुम्हाला तर माहिती आहे की टेलरकडे किती चिंध्या असतात घरामध्ये. तर त्यातूनच मी हुडकून कपडा काढला आहे काळ्या कलरचा, कारण शक्यतो काळ्या कलरचे ब्लाऊज आता जास्त करून शिवायला येत नाही. ते माझं पदर बाहेर आलं बघा आणि जास्त करून हे येत नाही ते काळ्या कलरचे, त्याच्यामुळे खूप हुडकावं लागतं कितीतरी. तर आता मी हुडकेले तुकडे तुकडे कापले ते पायपिंगसाठी. आता गोट करायचं त्याला, तेवढ्या वाचून ब्लाऊज राहिला. पूर्ण फिटिंग केले, पूर्ण झालं त्या ब्लाऊजचं, फक्त गळ्याची पायपिंग राहिली, म्हणून ते ब्लाऊज अर्धच राहिले. तर ही असं टेलरची कामं असतात. लोकांना काय माहिती असतं, लोकांना वाटतं केवढा मोठा पीस आणतात आणि त्याचे तुकडे तुकडे करतात म्हणून. पण तुकडे कशासाठी करतात की ब्लाऊज शिवण्यासाठीच तुकडे असतात ते. पण मला एक काका म्हणतात सारखंच की एवढा मोठा पीस आणायचा तुकडे करायचे, एवढा मोठा पीस आणायचा तुकडे करायचे एवढं. त्याच्यामुळे मला आता आठवलं, म्हणलं तुमच्यासोबत शेअर करू की ही गोष्ट, कारण मी आता तुकडे करत होते त्याच्यामुळे लक्षात आलं माझ्या. तर चला मग मी माझी पायपिंग करून घेते आता. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.